महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघ्या काही तासांमध्ये अर्थात उद्यापासून सोमवारपासून सुरुवात होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारला घेरण्याची रणनीती ही विरोधकांनी पूर्णपणे आखलेली आहे। मात्र या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जो चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे। सह्याद्री अतिथीगृहात या चहापानाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सर्व मंत्री उपस्थित होते। विरोधकांनी मात्र सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थखातं सांभाळणाऱ्या अजित पवार यांची उणीव भासणारे। अशावेळी अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्वीकारली। राज्य सरकारवर आर्थिक बोजा असल्याची कबुली सरकारने दिली। त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्याचं आव्हान सरकारपुढे असणार आहे। तेव्हा एकीकडे या जो कार्यक्रम आहे, या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असताना मात्र आता सरकारला पूर्णपणे घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखलेली आहे। यामध्ये अनेक मुद्दे आता अर्थसंकल्पामध्ये गाजण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने जे ड्रग्सचं प्रकरण गाजलेलं होतं, त्यासोबतच मुंडवा जमीन प्रकरण असेल, आदिवासी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील यांच्या मंत्रालयातील जे लाचखोरीचं प्रकरण गाजलेलं होतं, या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं सरकारला घेरण्याची रणनीती आखलेली आहे। याशिवाय नापिकीनं ग्रासलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विरोधक आक्रमक होऊ शकतात। यासोबतच अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा देखील या अधिवेशनामध्ये गाजू शकतो। प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे। जिथे मान सन्मान नाही, जिथे सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही, हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। 22। मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 76 शेतकरी मृत्यूला कवटाळतोय की लाडक्या बहिणीच्यामुळे कर्जबाजारी झालं। त्यामुळे आम्ही राज्यामध्ये बाकीच्या योजनांना कत्री लावली। कशाला यांचं तोंड बघायला चहा पाण्याला जायचं, म्हणून आम्ही सर्वांनी चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।